साहित्य दर्शन मराठी व्हॉट्सअप समूह, टेलिग्राम समूह तसेच दर्शन परिवार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधते. श्रोत्यो, रंगतरंगची शेवटची प्रस्तुती आपल्या व्यासपीठमध्ये आपण आज कथारंग आणि काव्यरंग सादर करणार आहोत. तर आपल्या छान छान प्रस्तुती घेऊन आपण समोर या. धन्यवाद. कवितेचं नाव तू फक्त हसत राहा. तू हसलीस की असं वाटतं नवी पहाट झाली. तू हसलीस की असं वाटतं पुनवेला जाग आली. तू हसलीस की असं वाटतं सुरेख अशी सर भिजली. हसण्याच्या थेंबांनी तू मला सुखावत जा. तू फक्त हसत राहा. तू फक्त हसत राहा. तू हसलीस की असं वाटतं तुझ्यासोबत हसत राहावं. तू हसलीस की असं वाटतं दुःख सारं फेकून द्यावं. तू हसलीस की असं वाटतं साऱ्या वेदनांना विसरावं. तुझं हसणं म्हणजे उल्हासित आणि हर्ष नवा. तू फक्त हसत राहा. तू फक्त हसत राहा. हो, तू फक्त हसत राहा. ओके. तू हसताना तुझ्या ओठांवर खुलतो गोड निखारा. तू हसताना तुझ्यासारखा तूच अप्रतिम नजारा. तू हसताना यौवनाला हसण्याचा मिळतो इशारा. तू हसताना मंजूळ छान गोड आवाज तुझा. हो, आणि म्हणून म्हणतो तू फक्त हसत राहा. तू फक्त हसत राहा. तू फक्त हसत राहा. नमस्कार. साहित्य दर्शन मराठीसाठी दत्तात्रय गाडे बोलतो. आपले व्यासपीठ अंतर्गत आज कथारंग आणि काव्यरंग आहे. त्यासाठी एक कविता आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. कविता हा काही माझा प्रांत नाही, पण आपल्या समूहासाठी आपण एखादी कविता सादर करावी असं वाटल्यामुळे मी ही कविता आपल्यासमोर ठेवत आहे आणि आपण सांभाळून घ्यावी अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. मी कुणाला कळलो नाही. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो. मी कधीच दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही. सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही. आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही. कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात मी कधीच मळलो नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचे मी कुणाला कळलोच नाही. कवी सुरेश भट. धन्यवाद. नमस्कार दोस्तांनो, कसे आहात सगळे? दोस्तांनो, मी आज सुद्धा आपल्यासाठी आपले लाडके कवी मंगेश पाडगावकर यांची एक सुंदर अशी कविता घेऊन आली आहे. दोस्तांनो, कवी किती मोजक्या शब्दांमध्ये, किती मोजक्या ओळींमध्ये खूप काही सांगून जातात, नाही का? आपल्याला काय वाटतं? मला नक्की कमेंट करा. चला तर मग कवितेला सुरुवात करूयात. कवितेचं नाव आहे हे गाणं
मी अगं थांब थांब, मला लाईक आणि शेअर तरी करू दे. आणि हो, मी चॅनलला सबस्क्राईबही करणार आहे बरं का. दोस्तांनो, तुम्ही सुद्धा ह्या कवितेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बघितलं दोस्तांनो कशी मध्ये मध्ये करते ते. मार द्यायला पाहिजे ते. तर दोस्तांनो, कवितेचं नाव आहे हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. आपलं जे असतं ते आपलं असतं. आपलं जे नसतं ते आपलं नसतं. आपलं जे असतं ते आपलं असतं. आपलं जे नसतं ते आपलं नसतं. हसत डोळे पुसून आतून फळासारखा पिकलो. हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. आलेला मोहर कधी जळून जातो. फुलांचा बहर कधी गळून जातो. आलेला मोहर कधी जळून जातो. फुलांचा बहर कधी गळून जातो. पुन्हा प्रवास सुरू केला चालून जरी थकलो. हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. कधी आपलं गाव सुद्धा आपलं नसतं. कधी आपलं नाव सुद्धा आपलं नसतं. कधी कधी आपलं गाव सुद्धा आपलं नसतं. कधी आपलं नाव सुद्धा आपलं नसतं. अशा परक्या प्रदेशात वाट नाही चुकलो. हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. पिंजऱ्यात कोंडून पाखरं आपली होत नाही. हात बांधून हात गुंफले जात नाहीत. पिंजऱ्यात कोंडून पाखरं आपली होत नाहीत. हात बांधून हात गुंफले जात नाहीत. हे मला कळलं तेव्हा हारून सुद्धा जिंकलो. हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. झाड मुक दिसलं तरी ते गात असतं. झाड मुक दिसलं तरी ते गात असतं. न दिसणाऱ्या पावसात मन न्हात असतं. झाड मुक दिसलं तरी ते गात असतं. न दिसणाऱ्या पावसात मन न्हात असतं. काळोखावर चांदण्यांची वेल होऊन झुकलो. काळोखावर चांदण्यांची वेल होऊन झुकलो. हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. नमस्कार. साहित्य दर्शन व्हॉट्सअप समूहासाठी पुनश्च एकदा बाबूरावांचे आपल्याशी संवाद साधत आहे. आलेलो आहे माझी स्वरचित कविता घेऊन. कवितेचं नाव आहे पंढरीची वारी. कविता पुढील प्रमाणे. 21 दिवसाची निघाली पायी वारी. 21 दिवसाची निघाली पायी वारी. विठ्ठल नामाचा जयघोष वार करी. विठ्ठल नामाचा जयघोष वार करी. सोडले त्यांनी घरदार. सोडले त्यांनी घरदार. त्यागला सुखी संसार. सोडले त्यांनी घरदार. त्यागला सुखी संसार. ओढ लागली विठूची. ओढ लागली विठूची. टाकला जन्म मरणाचा भार. ओढ लागली विठूची. टाकला जन्म मरणाचा भार. कुणी घालत असे उड्या. कुणी घालत असे उड्या. कुणी खेळत असे फुगड्या. कुणी घालत असे उड्या. कुणी खेळत असे फुगड्या. भव्य रिंगण सोहळा. भव्य रिंगण सोहळा. किती उडते धमाल. भव्य रिंगण सोहळा. किती उडते धमाल. विठ्ठलाचा साक्षात्कार. विठ्ठलाचा साक्षात्कार. भक्ती शक्तीची कमाल. विठ्ठलाचा साक्षात्कार. भक्ती शक्तीची कमाल. त्याच्या प्रेम भक्तीची. त्याच्या प्रेम भक्तीची किमया अशी थोर. त्याच्या प्रेम
त्याच्या प्रेम भक्तीची किमया असे थोर सुसंस्कृत झाले चोर दरोडे खोर सुसंस्कृत झाले चोर दरोडे खोर मंदिराचा गाभारा गर्दीने भरला मंदिराचा गाभारा गर्दीने भरला अहंकार त्यांचा तुटून पडला अहंकार त्यांचा तुटून पडला मिळते मऊ मिळते मोक्ष आणि मुक्ती मिळते मोक्ष आणि मुक्ती कवी बाबूराव घालतो साकड कवी बाबूराव घालतो साकड नष्ट हो विकृती समाज व्यवस्था भेकड नष्ट हो विकृती समाज व्यवस्था भेकड चैतन्य लावण्य समाजाला हवे चैतन्य लावण्य समाजाला हवे गिरवा अध्यात्माचे धडे चिंतन विचारधारा नवनवे गिरवा अध्यात्माचे धडे चिंतन विचारधारा नवनवे विठ्ठलाच्या जयघोषाने पावन झाले वारकरी विठ्ठलाच्या जयघोषाने पावन झाले वारकरी जगभरात कीर्ती अजरामर गाजते पंढरीची वारी जगभरात कीर्ती अजरामर गाजते पंढरीची वारी धन्यवाद. कविता ऐका आणि नक्कीच प्रतिक्रिया द्या. साहित्य दर्शन मराठीसाठी अश्विनी बोलते. तर एक सुरेश सरांची कविता सादर करते. पररचित आहे वारी. खंड पडला वारी नाही या रे वर्षी पूजा घरी रे विठ्ठला खंड पडला या वर्षी आषाढी रे एकादशी आहे विठ्ठलाची भारी साऱ्या संतांचा रे मेळा भरे पंढरपुरात कोरोनाने केला खंड वारी आता थांबे घरी देव झाला रे बंदिस्त बाल भक्ताचे रे घरी जातीपातीचा रे नसे कोणताही भेदभाव टाळ वाजवी रे सारे तोच भक्तांचा मेळावा खांद्यावर रे पताका घरी आता कधी करी शोभे गंध टिळा भाडी करी कीर्तन तो घरी असेल रे आता शांत चंद्रभागेचे रे तिरी दिमाखात दोन हात ठेवी कर कटेवरी उघड देवा तुझे दार कधी जाईल कोरोना विचारी रे भोळे भक्त आराम रे मृदुंगांना
कवी सुरेश नारायणे नांदगावकर असं नाव आहे त्यांचं. धन्यवाद. आपल्याला आवडली असेल तर प्रतिक्रिया द्या. नमस्कार. साहित्य दर्शन या व्यासपीठावर आपले व्यासपीठ या सत्रासाठी मी पुण्यावरून गौतम कांबळे. तर एक कविता सादर करण्यासाठी आलेलो आहे आणि ही कविता आध्यात्मिक विषयावर आहे. आपण सगळे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राम नाम जपता काय काय आपल्याला होऊ शकते. रामनामाचा महिमा कसा आहे, रामनामामुळे काय साध्य होतं, जीवनामध्ये काय काय घडू शकतं, असा एक आशयाची ही कविता आहे. सादर करण्याचा प्रयत्न करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, मंत्र जपा हा अष्टोप्रहरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, मंत्र जपा हा अष्टोप्रहरी. मंत्र नसे हा खरा आचार, जीवन अनुभूतीचा हाच साक्षात्कार. निरंतर राहू द्या आपल्या ओठावरी, मंत्र जपा हा अष्टोप्रहरी. रामनामाने वृत्ती होते शांत, न उरे जीवनी कसलीच भ्रांत. चैतन्य पाझरे सदा मुखावरी, मंत्र जपा हा अष्टोप्रहरी. रामनामाची अविट गोडी, रामनामाची अविट गोडी, अद्वैताशी आपले नाते जोडी. अखंड सोबती मोक्ष मार्गावरी, मंत्र जपा हा अष्टोप्रहरी. रामनामाचा महिमा अपरंपार, दुर्जनांचा होई उद्धार. कल्पवृक्ष जणू हा अवतरला अवनीवर, मंत्र जपा हा अष्टोप्रहरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, मंत्र जपा हा अष्टोप्रहरी, मंत्र जपा हा अष्टोप्रहरी. ही अशी ही अध्यात्मावर मी लिहिलेली ही कविता. आवडली तर जरूर प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी या व्हॉट्सअप समूहासाठी पुनश्च एकदा बाबूरावांचे आपल्याशी संवाद साधत आहे. तर मी सादर करत आहे माझी स्वरचित कविता निमित्त मात्र. आता या कवितेमध्ये प्रेम आणि पाऊस यांची सांगड घातलेली आहे मी. तर बघा, कविता ऐकाने नक्कीच प्रतिक्रिया द्या. निमित्त मात्र. तुझ्या सहवासातली, तुझ्या सहवासातली पावसाळी रात्र, तुझ्या सहवासातली पावसाळी रात्र, शहारले गात्र, शहारले गात्र, फक्त निमित्त मात्र, शहारले गात्र, फक्त निमित्त मात्र. आज वाटे मनसोक्त, आज वाटे मनसोक्त तुझ्याशी बोलावे सखे, आज वाटे मनसोक्त तुझ्याशी बोलावे. चिंब पावसात, चिंब पावसात पाऊस गाजवावे सखे, आज वाटे मनसोक्त तुझ्याशी बोलावे. चिंब पावसात पाऊस गाजवावे. मोहरून जातील, मोहरून जातील मन प्रसन्न गात्र, मोहरून जातील मन प्रसन्न गात्र, फक्त निमित्त मात्र. तुझ्या रेशमी स्पर्शाने, तुझ्या रेशमी स्पर्शाने मज वाटते रेशीम व्हावे,
तुझ्या रेशिमी स्पर्शाने मज वाटते रेशीम व्हावे, प्रीतीच्या कोशातले, प्रीतीच्या कोशातले प्रेम जाळे मी विणावे. तुझ्या रेशिमी स्पर्शाने मज वाटते रेशीम व्हावे, प्रीतीच्या कोशातले, प्रीतीच्या कोशातले प्रेम जाळे मी विणावे. तू सखे प्रेमास पात्र, तू सखे प्रेमास पात्र, सखे फक्त निमित्त मात्र. तू सखे प्रेमास पात्र, सखे फक्त निमित्त मात्र. जलद पावसाचा वेग, जलद पावसाचा वेग, पवित्र प्रेमाचा आवेग. जलद पावसाचा वेग, पवित्र प्रेमाचा आवेग. प्रेम पाऊस जुळवूया गोत्र, प्रेम पाऊस जुळवूया गोत्र, फक्त निमित्त मात्र. जलद पावसाचा वेग, पवित्र प्रेमाचा आवेग. प्रेम पाऊस जुळवूया गोत्र, प्रेम पाऊस जुळवूया गोत्र, फक्त निमित्त मात्र, फक्त निमित्त मात्र, फक्त निमित्त मात्र. धन्यवाद. नमस्कार, साहित्य दर्शनासाठी अनिल बोलतोय. एक कथा सादर करतो. कथेचं शीर्षक आहे कदाचित तपास चुकला. कदाचित तपास चुकला. कथा कोणाची माहित नाही, माझी नाही. त्यावेळी मी संघटन क्षेत्रात काम करत होतो, म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मी काम करत होतो. आणि आमची जी कंपनी होती ती अतिशय नावाजलेली आणि मोठी कंपनी होती, लिमिटेड स्वरूपाची कंपनी होती. तिथे मी वॉचमॅन म्हणून कामाला होतो. आज आमच्या कंपनीमध्ये कुणाचा तरी वाढदिवस होता म्हणतात, म्हणजे कोणाचा तरी वाढदिवस होता आणि त्यासाठी जावेद सिकंदर नावाचा एक मोठा उद्योगपती कंपनीला भेट देणार होता, असं काहीसं पुसट मला ऐकायला येत होतं. माझी ड्युटी बरी, माझं काम बरं, मी बरं, एवढंच फक्त माझ्या डोक्यात. त्यामुळे मी काय विशेष लक्ष दिलं नाही. कोणीतरी आलं तरी सलाम करायचा, दरवाजा उघडायचा, त्याची बर्दास्त ठेवायची. एवढं माझं हे काम अगदी मी प्रामाणिकपणे करत होतो. आणि त्या दिवसाची जी लगबग होती किंवा त्या दिवसाचा जो थाट होता तो खरं पाहण्यासारखा होता. अक्षरशः डोळे दिपले. संघटन क्षेत्रातली कंपनी असल्यामुळे आणि लिमिटेड कंपनी असल्यामुळे कंपनीकडे प्रचंड पैसा, कर्मचाऱ्यांना भरा मोठा पगार, भरपूर सुविधा आणि तत्सम सगळं काही मिळत असल्यामुळे कर्मचाऱ्यांची परिस्थिती ही उत्तम असावी किंवा उत्तम होती. त्या दिवशी सगळेच जण नटून थटून आले होते. काहींनी सोन्याच्या अंगठ्या घातल्या होत्या, सोन्याचे दागिने घातले होते, काहींनी हिऱ्यांचे सुद्धा दागिने घातले होते. आणि सगळी मंडळी त्या जावेद सिकंदरची वाट पाहण्यात आणि त्याला भेटण्यात, त्याला कसं भेटता येईल याचा विचार करत गप्पा वगैरे मारत बसली होती. मद्याचे पेले है की नाही, किंवा शॅम्पेनचे ग्लास, शॅम्पेनच्या बाटल्या, त्यांचा अक्षरशः महापूर लोटला होता. ग्लास आणि बाटल्यांचा खच पडला होता, पण त्याची कुणाला ददात नव्हती किंवा त्या किती संपल्या आणि किती शॅम्पेन पोटात गेली, किती शॅम्पेन वाया गेली याचा कुणालाही कुठल्याही प्रकारचा थांगपत्ताही लागत नव्हता आणि कोणी नोंदही ठेवत नव्हतं. आणि शेवटी ती वेळ आली आणि तोही आला. एक आलिशान गाडी, त्यातून उंच अपुरा धिप्पाड असा तो खाली उतरला. खाली उतरल्याच्या नंतर का कुणास ठाऊक, पण मला त्याच्या वागण्यात आणि एकूणच त्याच्या वर्तनात काहीतरी कमतरता असल्यासारखं जाणवलं. कुत्ता जाणे चमडा जाणे, आपल्याला काय करायचंय म्हणून मी त्याला कडक सॅल्यूट ठोकला.
दरवाजा उघडून दिला. तो आपल्या 2 सहकाऱ्यांसह आत आला आणि तोच जावेद सिकंदर आहे अशी सगळ्यांची खात्री पटली. आणि खात्री पटल्यानंतर काय विचारता महाराजा, असं त्या माणसाचं स्वागत झालं की एखाद्या राजाचं पण स्वागत होत नसेल हो. प्रत्येक जण त्याचं स्वागत कसं करता येईल किंवा त्याला हात कसा मिळवता येईल हे बघत होता. प्रत्येक जण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याने बाकी एक गोष्ट कटाक्षाने केली जी माझ्या नजरेतनं सुटली नाही. त्याने प्रत्येकाशी हात मिळवणी केली. प्रत्येकाशी आलेल्या प्रत्येकाशी त्याने हात मिळवणी केली. माझ्याशी सुद्धा त्याने हस्तांदोलन केलं. पण त्यामुळे चमत्कार असा झाला की काही वेळानंतर सर्वच जण सुस्तावले. अगदी सुस्तावले. पुढे काहीच नाही. साधारणपणे 10-15 मिनिटांचा वेळ गेला असेल. हळूहळू धुंदी उतरत गेली, सुस्ती उतरत गेली. सगळ्यांनी पाहिलं आपल्या अंगावर एकही दागिना नाही, एकही अलंकार नाही. मी फटीचर फाटका, माझ्याकडे काय असणार आहे हो. मी पण पाहिलं, पण माझ्या हातातली चांदीची अंगठी सुद्धा, ज्याच्यामध्ये मी पुष्कराज एका मला ज्योतिषाने सांगितलं होतं की ही घातलीस तर बरकत येईल, परिस्थिती बदलेल, म्हणून ती अंगठी घातली होती. ती अंगठी सुद्धा माझ्या हातातली गायब झाली होती किंवा नाहीशी झाली होती. प्रत्येक जण एकमेकांवरती आरोप करण्यात गुंतला होता. प्रत्येकाला आपल्या सहकार्यावर किंवा आपल्या शेजाऱ्यावर संशय येत होता. प्रचंड गदारोळ सुरू झाला. पण त्यात एक गोष्ट माझ्या नजरेत मला लक्षात आली. जो जावेद सिकंदर म्हणून आला होता तो तिथे नव्हता आणि त्याची गाडीही तिथे नव्हती. 10 मिनिटांनी तशीच गाडी पुन्हा एकदा कंपनीच्या फाटकाजवळ उभी राहिली. त्यातून प्रथम एक साध्या वेशातला माणूस उतरला. त्याने वर्दी दिली, जावेद सिकंदर येत आहेत. वर्दी दिल्याच्या नंतर पुन्हा पळापळ, पुन्हा स्वागतासाठी मंडळी तयार झाली. पण एवढा मोठा माणूस येतोय, त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. पुन्हा तीच गडबड आणि पुन्हा तोच माणूस, तसाच दिसणारा माणूस, काही प्रमाणात वेशांतर, खाली उतरला. यावेळी त्याने माझ्याशी हस्तांदोलन केलं नाही. त्याला मी सलाम केला. तो तडक आत गेला. आतल्या लोकांची धावपळ पाहिली. त्याने सुचवलं की सगळ्यांच्या गाड्या चेक करा, प्रत्येकाची गाडी चेक करा. कदाचित कोणाच्या तरी गाडीमध्ये माल सापडू शकतो, मुद्देमाला सकट ती व्यक्ती पकडली जाऊ शकते. सगळ्यांच्या गाड्या चेक झाल्या. कुणाच्याही गाडीमध्ये काहीही सापडलं नाही आणि मंडळी हताश झाली. काही वेळानंतर निरस झालेली ती पार्टी किंवा तो कार्यक्रम कसा बसा संपन्न झाला. सर्वांनी जावेद सिकंदरला निरोप दिला. काही जण त्याला गाडीपर्यंत सोडायला गेले. त्याच्या 2 सहकाऱ्यांसह ऐटीत तो जावेद सिकंदर पुन्हा गाडीत बसला आणि गाडी निघून गेली. मी मात्र मनात एक अनुत्तरित प्रश्न घेऊन आजपर्यंत जगतोय की सगळ्यांची गाडी तपासली गेली, पण या जावेद सिकंदरची गाडी तपासली का नाही गेली? कदाचित त्याच्याच गाडीत तो चोरीचा माल कशावरून सापडला नसता. धन्यवाद. साहित्य दर्शन नमस्कार. आज आपलं व्यासपीठ या सदरात आपण कथारंग आणि काव्यरंग या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि
या कार्यक्रमात आपण काही कथा आणि कविता यांचा आस्वाद घेतला. मंडळी, जी मंडळी आज समोरती उपस्थित झाले त्यांचे मनपूर्वक आभार. आणि ज्यांनी कथा आणि कविता सादर केल्या त्यांचे सुद्धा आभार मानून आजचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे असं मी जाहीर करतो. उद्या एका नवीन दिवसासह आणि नवीन साहित्य कृतींसह आपण पुन्हा भेटणार आहोत. तेव्हा प्रतीक्षा करूया नव्या दिवसाची आणि नव्या साहित्याची. धन्यवाद. नमस्कार. शुभरात्री.